दुसरं उदाहरण आहे कृती पूर्ण करा. आता इथे शाब्दिक उदाहरण म्हणजे आपल्याला शब्दांमध्ये दिलं नाहीये, पण इथे एक आकृती दिसते आहे आणि त्यावरनं आपल्याला काय उदाहरण पूर्ण करायचं आहे. बघा पहिल्याच्यात आहे मी आयत आहे, त्याची लांबी रुंदी उंची लांबी आणि रुंदी दिलेली आहे, उंची नसते. आणि काय दिलेलं आहे पुढे बघा, एक्स आणि वायच्या किमती आपल्याला शोधायच्या आहे. त्यानंतर माझे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. माझे म्हणजे त्या आयताचे काढायचे आहे. तो आयत म्हणतोय की मी आयत आहे, त्याची लांबी रुंदी दिली आहे आणि ते एक्स वायच्या किमती काढा आणि त्याचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आहे. ठीक आहे, पहिल्यांदा आपण काय करू, समीकरण तयार करू, कारण आपला धडाच तो आहे. आणि मग एक्स वायच्या किमती काढू आणि मग क्षेत्रफळ आणि परिमिती काढूयात. ठीक आहे, पहिल्यांदा आपण घेऊयात लांबी. आता लांबी बघा, लांबी काय आहे, 2x अधिक y अधिक 8 बरोबर. बघा लांबी काय असते, आयताच्या समोरच्या बाजू एक सारख्या असतात, म्हणून 2x अधिक y अधिक 8 बरोबर आपण काय घेऊ शकतो, 4x वजा y. यावरून आपण काय करू बघा, 4x इकडे डाव्या साईडचा 2x आहे तो इकडे येताना वजा होणार, वजा y, हा अधिक y आहे तो पण काय झाला वजा y, आणि हा 8 जशाच्या तसा इकडेच ठेवूया. 4x वजा 2x किती येणार, 2x वजा वजा काय होणार अधिक. 2 याला काय करू, भाग देऊ, 2 ने भाग दिल्यावर उत्तर किती येणार बघा, 8 भागिले 2 बरोबर 2x भागिले 2 वजा 2y भागिले 2. ठीक आहे, यावरनं काय येणार मग 4 बरोबर x वजा y. हे समीकरण आपण x वजा y बरोबर 4 या पद्धतीने लिहू शकतो. हे आहे समीकरण 1. ठीक आहे, आता असंच पद्धतीने आपण रुंदी काढूया. रुंदी काय आहे बघा, 2y बरोबर x अधिक 4. यावरनं आपण समीकरण कसं करणार, हा अधिक 4 आहे तो इकडे आणू, येताना वजा झाला, x जशाच्या तसा, हा 2y अधिक आहे इकडे येताना तो वजा झाला. मग हेच समीकरण आपण लिहू शकतो, x वजा 2y बरोबर वजा 4, समीकरण 2. आता बघा समीकरण 1 आणि 2 भेटलं आहे, यावरनं आपण x आणि y च्या किमती शोधणार आहोत. बघा आता इथे y तुम्ही जर धरले तर आहे y आणि 2y आहे, पण इथे x आणि दुसऱ्याच्यात पण x आहे, मग कशाला परत त्या y ला 2 ने गुणायचं, सोप्यात सोपं आपण काय करू, x कॅन्सल करू. पण x दोघं आहे, अधिक 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 असेल तर काय करावं लागेल आपल्याला, वजा बाकी. मग समीकरण 2 व 1 ची वजाबाकी करू. काय करू, त्यांची वजाबाकी करू. ठीक आहे, x वजा 2y बरोबर वजा 4 वजा x वजा y बरोबर काय होतं 4. यांची आपण वजाबाकी करताना चिन्ह बदलतात, त्यामुळे चिन्ह इथे बदलले. वजा 4 वजा 4 किती होणार, वजा 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 8 होणार. 2y आणि y इथे वजा आहे अधिक आहे, काय होणार वजाबाकी, उत्तर येणार वजा y. अधिक x वजा x काय होणार कॅन्सल, म्हणजेच y बरोबर किती आलेला आहे 8. आता हे y बरोबर आलंय, आता आपण काय करू, x ची किंमत काढू. y बरोबर 8 हे समीकरण आपण काय करू, 1 मध्ये लिहूया. समीकरण 1 मध्ये टाकू. समीकरण 1 काय आहे, x वजा y बरोबर काय आहे 4. ठीक आहे, x वजा 8 ची किंमत आहे, y ची किंमत आहे 8, म्हणजेच x बरोबर काय येणार 4 अधिक 8. मग x बरोबर किती आलेला आहे 12. बघा x आणि y च्या किमती निघाल्या, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आपण इथे लिहूयात. x आणि y च्या किमती आहेत 12 आणि 8. आता त्यांनी सांगितलं आहे की परिमिती आणि क्षेत्रफळ काढा. आता आयताचे क्षेत्रफळ काय सूत्र आहे, लांबी गुणिले रुंदी, आणि आयताची परिमिती 2 लांबी अधिक रुंदी. मग इथे आपल्याला लांबी आणि रुंदी बघा ते असं समीकरणांच्या रूपात आहे, आपल्याला त्या किमती पाहिजेत. आधी आपण त्या किमती काढूयात. बघा लांबी पहिल्यांदा शोधू. बघा लांबी काय आहे, समजा 4x वजा y घ्या, यामध्ये x आणि y च्या किमती टाका. x ची किंमत आहे 12, y ची किंमत आहे 8. 12 चौक 48 वजा, म्हणजेच लांबी किती आलेली आहे 40. आता सेम रुंदी काढून घेऊया आपण. ठीक आहे, बघा रुंदी काय आहे 2y, रुंदी बरोबर 2y, म्हणजेच 2 गुणिले
8. मग रुंदी किती आली? 8 दुने 16. ठीक आहे, बघा लांबी रुंदी निघाली. आता आयताचे क्षेत्रफळ काढूयात. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 40 गुणिले रुंदी किती आहे? 16. बरोबर, 16 चोक 64 आणि 1 0. बरोबर, आता इथे एकक नाहीये त्यामुळे एकक लिहूयात आणि एककचा काय? वर्ग. आयताचे क्षेत्रफळचं आपण काय, समजा सेंटीमीटर असेल तर आपण का सेंटीमीटर वर्ग लिहितो, तसं एककचं काय लिहा? वर्ग. आयताचे क्षेत्रफळ बरोबर किती आहे? 640 एकक वर्ग. आता आयताची परिमिती काढू. आयताची परिमितीचं सूत्र आठवतंय का? सूत्र कधी विसरायचे नाही, व्यवस्थित काय करा, पाठ करा. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. बरोबर, मग करा 2. लांबी किती आहे? 40 अधिक रुंदी किती आहे? 16. 2 गुणिले किती होणार? 56. गुणाकार करा. 112 एकक. आता परिमितीला वर्ग वगैरे काही नसतो म्हणून ते फक्त एकक येणार. म्हणून मग आयताची परिमिती बरोबर किती आलेला आहे? 112 एकक. आयताची परिमिती बरोबर 112 एकक. समजलंय? अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. बघा आकृती दिली होती, शाब्दिक उदाहरण आहे पण तसं उदाहरण दिलेलं नव्हतं जसं पहिलं आहे, ते आपल्याला तयार करायचं होतं. ठीक आहे, समीकरण आपण तयार केलं, उदाहरण सोडवलेलं आहे. पुढचं उदाहरण बघू. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. तर अपूर्णांक काढा. आपल्याला अपूर्णांक काढायचा. पहिल्यांदा अपूर्णांक आपण मानून घेऊ. अपूर्णांक काय मानणार आपण? x भागिले y मानू. ठीक आहे, पहिली कंडिशन काय आहे? एका अपूर्णांकाचा छेद म्हणजे y बरोबर हा काय आहे? अंशाच्या दुपटीपेक्षा. अंश कोण आहे? 2x, त्याची दुप्पट म्हणजे 2x. कितीने मोठा आहे? 4 ने. काय केलं आपण? एका अपूर्णांकाचा छेद म्हणजे y हा काय आहे? 4 ने मोठा आहे. कोणापेक्षा? अंशाच्या दुपटीपेक्षा. मग त्यावरून आपण समीकरण लिहू शकतो 2x वजा y बरोबर वजा 4. हे समीकरण 1 याच्यावरून आपण तयार केले. समजलं? ठीक आहे, बघा पुढे बघा. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले. आता पहिल्यांदा आपण काय करू? छेद 6 ने करू आणि अंश पण काय करू? 6 ने कमी करू म्हणजेच काय? वजा करणार. तर छेद हा अंशाच्या 12 पट येतो म्हणजे इथे काय लिहावं लागेल? 12. मग आता आधी आपण हे सोडवून घेऊ. y वजा 6 बरोबर 12x 12 72. बरोबर, मग काय करू? 12x आणि हा अधिक y आहे तो इकडे येताना वजा y झाला. बरोबर, आणि हा 72 काय करू? तिकडे नेऊन येताना तो काय होणार? अधिक. आता यांचं काय होणार? वजा अधिक काय होणार? वजा. म्हणजे उत्तर किती येणार बघा मग? 66. बरोबर, इकडे काय राहिला? फक्त 12x वजा. मग आता हे समीकरण आपण 12x वजा y बरोबर काय लिहू शकतो बघा? 66. याला समीकरण काय म्हणूयात? 2. आता समीकरण 1 आणि 2 भेटले. आपल्याला काय शोधायचं आहे? x आणि y च्या किमती. एक समीकरण आपण बऱ्यापैकी सोडवलेले आहे. आता हे शेवटचं उदाहरण आहे या धड्यामधलं. ठीक आहे, त्यामुळे आता अगदी तोंडपाठ तुमचं झालं असेल. आता बघा y आणि y आहे सेमच आहे त्यामुळे डायरेक्ट कॅन्सल करू शकतो. पण प्रॉब्लेम काय आहे? इथे वजा आहे आणि वजा आहे. वजा असेल तर आपण काय करतो? समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी. मग काय करणार आपण? समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. कारण वजाबाकी केल्यावर काय होतं? चिन्ह बदलतं म्हणून. नाही तर मला वाटलंय वजाबाकी करू म्हणून वजाबाकी केलं, असं नाही. वजा काय आहे? 12x वजा y बरोबर किती आहे? 66. ठीक आहे,
आता हे काय करणार, किंवा 12x वजा y तुम्ही वरती लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, तसं लिहायचं तर तसं लिहा, काही प्रॉब्लेम नाही. परत कन्फ्युजन होऊ शकतं. आपण आधीच लिहून घेऊ, नकोच परत. 12x वजा y बरोबर 66 वजा काय होतं 2x वजा y बरोबर वजा 4. आधी चिन्ह बदलून घ्या. आता 66 आणि 4 यांची काय होणार बेरीज, उत्तर येणार 70. वजा y अधिक y काय होणार कॅन्सल. 12 वजा 2x म्हणजे किती येणार 10x. मग x बरोबर किती येणार 70 भागिले 10 म्हणजे x बरोबर किती आलेला आहे 7. आता आपल्याला y शोधायचं. मग काय करू आपण, x बरोबर 7 आहे ना, ही समीकरण 1 मध्ये लिहूयात. x बरोबर 7 समीकरण 1 मध्ये लिहू. तुम्हाला वाटलं 2 मध्ये टाकू तरी काही प्रॉब्लेम नाही. समीकरण 1 काय आहे 2x वजा 4 2x वजा y बरोबर वजा 4. 2x वजा y बरोबर वजा 4. x ची किंमत टाकू 7 वजा y बरोबर वजा 4. 7 दुने 14 वजा y बरोबर वजा 4 वजा y 14 तिकडे नेताना काय झाला तो वजा. वजा वजा काय होणार अधिक, दोन्ही साईडला काय आलं वजा, म्हणजे y बरोबर किती आलेला आहे 18. त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे की तो अपूर्णांक काय, मग लिहू आपण. म्हणून अपूर्णांक बरोबर, आपला अपूर्णांक काय मानलं होतं आपण x/y. x ची किंमत 7 आणि y किती आलेला आहे 18. हे आहे आपलं उत्तर. सोपं आहे की नाही. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. बघा, असे हे शाब्दिक उदाहरण होते. शेवटचा टाइप होता हा आपल्या धड्यातला. आपण एक सामायिक समीकरण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवले, आलेख पद्धतीने सोडवले, क्रॅमर्सच्या पद्धतीने सोडवले. त्यानंतर आपण इयत्ता 9वी मध्ये जी पद्धत शिकलो ती पहिल्यांदा आपण सोडवली आहे. बाकीचे जे उदाहरण अंश शाब्दिक उदाहरण ते आपण त्याच पद्धतीने 1.1 मध्ये जे शिकलो आपण त्या पद्धतीने सोडवलेले आहे. त्यामुळे या उदाहरणांची प्रॅक्टिस जरा व्यवस्थित करा. ठीक आहे, ग्रॅमर्स रूल तर खूप सोपा आहे. त्यासाठी फक्त ते डी, dx आणि dy साठी कॉमन काय आहे, कॉलम्स किंवा स्तंभ काय आहेत ते तेवढे पाठ करा. ते पण तुम्हाला नक्की जमेल. ठीक आहे.